लोहा जितना तपता है उतना ही ताकत भरता है। लोहा जितना तपता है उतना ही ताकत भरता है। सोने को जितनी धार लगे उतना ही प्रखर निखरता है। हीरे को जितनी धार लगे उतना ही खूब चमकता है। मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब कनकता है। सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा। नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा। और हम आदम के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगा। कुछ ज्यादा वक्त लगेगा पर संघर्ष जरूर सफल होगा। हर समस्या का हल होगा, वो आज नहीं तो कल होगा, आज नहीं तो कल होगा, आज नहीं तो कल होगा। नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, पालक, शिक्षक, बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं पाठ्यपुस्तकांच्या परिपूर्ण तयारीसाठी, घर बसल्या तयारीसाठी, तुमच्या वेळेला कधीही तयारी करता येईल अशा यूट्यूब चॅनलवर अर्थात विद्या मंदिर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असे स्वागत करीत आहे। बर, विद्या मंदिर या आपल्या यूट्यूब चॅनलवर इयत्ता 4थी ते 12वी पर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके शिकवली जाणार आहेत। आणि म्हणून हा व्हिडिओ या यूट्यूब लेक्चरची लिंक जी आहे ते प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा। आज आपण सुरुवात करत आहोत इयत्ता 7वीला, विषय इतिहास व नागरिक शास्त्र, आणि त्यामधील पहिला घटक आहे, पहिला धडा आहे इतिहासाची साधने। इतिहासाची साधने नावाचा टॉपिक जो आहे तो इतिहासाची साधने नावाचा टॉपिक फार महत्त्वाचा आहे। काय झालं बघा, मी रस्त्याने चाललेलो असताना मुलगा आणि वडील गप्पा मारित होते, आत्ताची पिढी, आणि मुलांना वडिलांना सहज विचारलं, सहज बोलता बोलता, तुम्ही काय केलंय माझ्यासाठी, तुम्ही काय केलंय माझ्यासाठी असं म्हटल्यानंतर वडील हसले आणि त्याला म्हटले, त्याचा पुरावा तूच आहेस। त्याला काय कळे ना, परत त्यानं विचारलं, मला पुरावा द्या की तुम्ही माझ्यासाठी काय केलंय ते। त्यावेळेस पुन्हा त्याचे वडील सांगतायत, अरे याचा पुरावा तूच आहेस, म्हणजे ह्याच्या लक्षात आहे ना। आणि मग सहज मला जाता जाता हाक मारली, सर या हे माझ्या वडिलांना मी विचारलंय की माझ्यासाठी तुम्ही काय केलं, तेव्हा ते म्हणतात याचा पुरावा तूच आहेस। त्याला म्हटलं बरोबर आहे, त्यांनी काय केलंय त्यांच्या मेहनतीच्या परिश्रमाचा पुरावा म्हणजे तू आहे। म्हणजे कसं काय, अरे सोन्या तू कितवीला आहे, म्हणजे 12वीला आहे। 12वीला शिकतो का नाही की डायरेक्ट आला जन्माला की लगेच 12वीला आला, नाही, मग पहिली, दुसरी, तिसरी। अरे तुझं सगळं बालपण आणि हे सगळं शिक्षण हे त्यांच्या मेहनतीवर, हे त्यांच्या कष्टावरच झालेलं आहे, हा पुरावा नाही का। म्हणजे हा असं वय, जसा त्याला त्याच्या प्रश्नाचा पुरावा दिल्यानंतर त्याला ते खरं वाटलं, त्याला ते पटलं, तसंच प्राचीन इतिहास असो, मध्ययुगीन इतिहास असो, आधुनिक इतिहास असो, इतिहास खरा जर वाटायचा असेल तर त्या इतिहासाचे प्रॉपर पुरावे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आणि इतिहासाचे पुरावे म्हणजेच इतिहासाची साधने होय। आणि ते इतिहासाची साधने हा पहिला क्रमांकाचा धडा आपल्याला 7वीला आहे, आणि तो आपण सुरुवात करूया। ओके, मग सुरुवात करत असताना पहा, भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केलाय, म्हणजे कितवीला, 6वीला। या वर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत। बर, आता मध्ययुगीन कालखंडाचा, याच्यावरून एक गोष्ट लक्षात राहू द्या, इतिहासाचे 3 कालखंड पाडले जातात। इतिहासाच्या कालखंडाचे 3 भाग पाडले जातात। त्याच्यामध्ये एक आहे प्राचीन भारताचा इतिहास, दुसरा आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास, आणि तिसरा आहे आधुनिक भारताचा इतिहास। प्राचीन भारताचा इतिहास त्याला इंग्लिशमध्ये एन्शियंट हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणतात। मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणजे मेडिएवल हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणतात। आणि आधुनिक भारताचा इतिहास म्हणजेच मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया। या आधुनिक शब्दाला दुसरा एक शब्द वापरला जातो, अर्वाचीन भारताचा इतिहास। अर्वाचीन भारताचा इतिहास पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, यांचा कालखंड तुमच्या तोंड पाहिजे, पुस्तकात दिलाय, कुठल्याही परीक्षेला येणार। मग प्राचीन भारताच्या इतिहासाचा कालखंड काय आहे, तर तो कालखंड आहे अश्मयुगापासून ते 8व्या शतकापर्यंत। किती, 8व्या शतकापर्यंत हा झाला
प्राचीन भारताच्या इतिहासाचा कालखंड. मग मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा कालखंड तर 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत, 18व्या शतकापर्यंत मध्ययुगीन भारताचा इतिहास. आणि पुढे मग आधुनिक भारताचा इतिहास 19व्या शतकापासून आजपर्यंत. अशा रीतीनं इतिहासाच्या या तीनही भागांचा, तीनही कालखंडांचा कालखंड तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, तुम्ही ध्यानात ठेवायचा आहे. हा इथं दिलेला आहे, तो तुमच्या डोक्यात फिट पाहिजे. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंतचा मानला जातो. आता ढोबळमानाने म्हणजे काय, अंदाजे, सुमारे असा. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. ओके, मागच्या इयत्तेमध्ये इतिहासाची जी व्याख्या दिली होती ती इतिहासाची व्याख्या अगोदर समजून घेऊया. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार, भूतकाळात म्हणजे होऊन गेलेल्या मागच्या काळात, भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. ओके, आता तुम्हाला या इतिहासाच्या शब्दाचा फोड करून सांगितलेले आहे. इतिहास हा शब्द इति ह आस, इति ह आस बरोबर इतिहास अशी फोड केली आणि त्याचा अर्थ होतो असे घडले. त्याचा काय अर्थ होतो, असे घडले. इट हॅपन एक्झॅक्टली लाईक दिस असा इंग्लिशमध्ये अर्थ. आणि ज्या इतिहासाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, हिस्ट्री म्हणतात. हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. ओके, हिस्ट्री म्हणतात. आता जायचं पुढचा मुद्दा पाहिला. पुढचा मुद्दा काय तर व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे. कोणते कोणते? व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ. इथं पहा, व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक जे आहेत हे अतिशय महत्वाचे. या 4 घटकांशिवाय कोणताही इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. आता पुरावा दिला ना, तसा तो पुरावा. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. या साधनांचे मग पहा, या साधनांचे काय होतंय, भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करून आपण त्यांची माहिती घेऊ. तसेच इतिहासाच्या साधनांचे मूल्यमापनही करू. कोणते? भौतिक साधने, फिजिकल सोर्सेस, लिखित साधने, रिटन सोर्सेस, मौखिक साधने, ओरल सोर्सेस असे 3. जरा इथं चित्रामध्ये बघा, इथं भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने अशा पद्धतीने. आणि त्याच्या पुढे जाऊन मग पहा, ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणे गरजेचे असते. त्याचा अस्सलपणा म्हणजे खरेपणा, सत्यपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने म्हणजे परस्पर पूरक संबंध व चिकित्सकपणे, तारतम्याने व चिकित्सकपणे म्हणजे अतिशय तपासून वापर करणे आवश्यक असते. ओके, आणि मग त्याच्यामध्ये एक एक साधन आपण पाहणार आहोत. एक एक साधन, भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने, त्यामध्ये एक एक साधन आपण समजून घेणार आहोत. पहिलं आहे भौतिक साधने. मग या भौतिक साधनामध्ये तुम्हाला अनेक साधनं पहा, किल्ले, स्मारके, इमारती, लेणे, शिलालेख, नाणी हे सगळे भौतिक साधन आहेत. मग इथं पहा, हा किल्ला दिसतोय, इथं मस्तपैकी छानशी इमारत दिसते, इथं हा शिलालेख, इथं पहा स्मारके, इमारती, इथं लेणी दिली, अजून इथं लेणी दिलेली आहे, अजून काय नाणे, इमारती, इथं स्मारक दिलंय, हे नाणे दिले. अशा रीतीनं हे सगळे भौतिक साधन आहेत आणि ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. पर्यायामध्ये तसे प्रश्न असतात.
वरील वस्तू आणि वास्तू, तुमच्या पुस्तकामध्ये चार्ट दिलाय याचा, वरील वस्तू आणि वास्तू, वास्तू म्हणजे इमारत, आणि त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. ओके, काही साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्वपूर्ण स्थान असते, म्हणजे किल्ल्यांना या भौतिक साधनामध्ये किल्ल्याचे महत्वपूर्ण स्थान असते, त्याला महत्व आहे. किल्ल्यांचे काही महत्वाचे प्रकार पहा, किल्ल्यांचे महत्वाचे प्रकार, किल्ल्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि हे किल्ल्यांचे जे प्रकार आहेत ते कोणते कोणते? किल्ल्यांचे काही महत्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट, हे 4 प्रकार सांगितलेत. पहा, गिरी म्हणजे पर्वत शिखर, पर्वतावर डोंगरावरचा किल्ला म्हणजे गिरिदुर्ग, जंगलातला किल्ला म्हणजे वनदुर्ग, सपाट भूमीवरचा जमिनीवरचा भुईकोट किल्ला, आणि चारही बाजूने पाणी असणारा जलदुर्ग. बरोबर, अशा रीतीनं किल्ल्याचे 4 प्रकार सांगितलेत. अजून समजून घ्या. इथं बघा, चारही बाजूने पाणी आहे, जलदुर्ग, सपाट ठिकाणावरचा आहे, भुईकोट आहे. ओके, इथं पहा जंगलामध्ये आहे तो वनदुर्ग आहे, इथं पहा डोंगरावरचा किल्ला आहे, गिरिदुर्ग आहे. अजून छान पद्धतीने पहा, इथं अजून सेपरेट गिरिदुर्ग डोंगरावरचा, पाण्यातला जलदुर्ग, इथं पहा जंगलातला वनदुर्ग, इथं सपाट ठिकाणावरचा भुईकोट. अशा भारी चित्राचं शिकलं म्हणजे आउट ऑफ मार्क्स. आता तुमचे किल्ल्याचे प्रकार, कन्सेप्ट डोक्यात फिटच झाली असेल. आता त्याच्या पुढे जाऊया आपण. पहा, तसेच स्मारकांमध्ये स्मरण वस्तूंचं, व्यक्तींचं, इतिहासाचं, घडलेल्या घटनांचं स्मरण ठेवणाऱ्या वस्तू, वास्तू म्हणजे स्मारक. स्मारकांमध्ये समाधी, कबर, विरगळ, तर इमारतीमध्ये राजवाडे. आता तुम्हाला समाधी, कबर, विरगळ दाखवतो अगोदर. पहा, समाधी, शूरवीर, पहा समाधी, कबर, विरगळ. मग शूरवीरांच्या, साधू संतांच्या मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी ज्या ठिकाणी केला जातो त्या ठिकाणी छानशी अशी समाधी बांधली जाते. तिथं एक सकारात्मक ऊर्जा स्रोत असते. यानंतर पहा कबर. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला जमिनीमध्ये पुरलं जातं आणि त्या ठिकाणी सुंदरसं बांधकाम केलं जातं, ती कबर. सामान्य माणसाच्या याच्यावर नसतं बांधकाम, पण असामान्य मोठ्या माणसांची अशा प्रकारे बांधकाम होतात, समाधी, कबर. आणि त्याच्यानंतर वीरगळ. वीरगळाचे प्रामुख्याने 3 भाग केले जातात बघा. वीरगळ म्हणजे काय? एखाद्या योद्ध्याचा युद्धामध्ये त्याला वीरगती प्राप्त झाल्यानंतर त्याचं स्मारक म्हणून जे बांधकाम जे दगडामध्ये कोरलं जातं त्याला वीरगळ म्हणतात. मग 3 भागात ही वीरगळ असते. पहिल्या भागात तो योद्धा युद्धावर रणांगणामध्ये मृत्यू पावला असं चित्र असतं. दुसऱ्या भागामध्ये त्या वीराला वैकुंठ किंवा कैलास किंवा स्वर्गवास प्राप्त झाला अशा प्रकारचं चित्र असतं. आणि तिसऱ्या भागामध्ये सगळ्यात वरती चंद्र सूर्याचं, की चंद्र सूर्य असेपर्यंत त्याची कीर्ती ही अजरामर राहणारे. अशा रीतीनं हे 3 महत्वाच्या गोष्टी आपण इथं पाहिलेल्या आहेत. काय? समाधी, कबर आणि वीरगळ. अजिबात विसरायचं नाही. त्याच्या पुढे पहा तर इमारतीमध्ये राजवाडे, मंत्री निवास, राणी वसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो. आता तुम्हाला इमारती दाखवतो एकदम. पाही एक स्पेशल वीरगळ स्वतंत्ररित्या आहे. पहा ही वीरगळ आहे. आता पहा काय? सामान्य जनतेची घरं बघा. इथं आपली सामान्य साधी चिमण्या चूल बिल पेटवले सामान्य. राणी वसा बघा, राणी वसा. याच्यानंतर मंत्र्यांचा निवास आणि राजवाडा. अजून स्पेशल दाखवतो तुम्हाला, एकदम तुमच्यासाठी खास बनवलं एकदम, की कन्सेप्टच एकदम क्लिअर झाली पाहिजे. मग आता या इथं इकडून सामान्य माणसाच्या घरापासून सुरुवात करू. बघा ही सामान्य माणसाचे, तुमचे आमचे सारखे पहिल्यापासून असंच होतं. याच्यानंतर मंत्र्यांचं निवास बघा, मंत्र्यांची घरं कशी भारी एकदम. याच्यानंतर राणी वसा, इथं राणी वसा. आणि मग इथं राजवाडा, राजाच्या वाड्याच्या शेजारी राणीचा वाडा. बरोबर का नाही? अशा रीतीनं हे या इमारती ज्या आहेत त्या इमारती या 4 प्रकारच्या असायच्या.
यावरून आपल्याला त्या कालबंधाचा बोध होतो, कालखंडाचा बोध होतो, की त्या कोणत्या काळात होऊन गेल्या, त्यावेळेची परिस्थिती कशी. वास्तुकलेची प्रगती समजते. वास्तू म्हणजे ती इमारत, की त्या इमारतीची कला ती किती प्रगत होती, विकसित होते, हे आपल्याला याच्यावरून समजतं. त्या काळातील आर्थिक स्थिती म्हणजे श्रीमंत होते का गरीब होते याच्यावरून कळतं. कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती आपल्याला या इमारतीवरून कळते. 100% तुम्ही लगेच अर्थ लावला असेल, वा वा वा, सामान्यांची गरिबांची घरं दिसतात. आता पुढचा एक चार्ट आहे बघा, काय नाणी इतिहास कसा सांगणार. आता नाणी म्हणजे आपल्याकडे आजीला किंवा एखाद्या स्त्रीला घरातल्या नाणी म्हणतात तसं नाही. नाणी इतिहास कसा सांगतात म्हणजे काय, तर इकडे नाणी म्हणजे बघा, हे नाणं आहे, नाणं हे नाणी, नाही तर आमच्या घरची नाणी, नाना नाणी ते नाही, हे नाणी कॉईन. मग नाणी इतिहास सांगत असतात बघा. नाण्यावरून आपल्याला काय समजते, राज्यकर्त्याचे नाव, त्याचा काळ, अशा नाण्यावर साल कोरलेलं असतं, त्या राज्यकर्त्याचं नाव कोरलेलं असतं. त्या काळातली एखादी धार्मिक संकल्पना सुद्धा नाण्यावर कोरलेली असते, एखाद्या देवतेचं चित्र कोरलेलं असू शकतं. ओके, भाषिकाने लिपी विकास, तिथं वेगवेगळ्या शब्दामध्ये लिहिलेलं असतं, त्यावरून भाषा लिपी कळतं. त्याचबरोबर आर्थिक स्थिती, सोन्याचं आहे तर मालामाल सत्ता असं, चांदीचं आहे जरा मध्यम, तांब्याचं आहे किंवा अजून कुठल्या शिशाभिशाचं जरा गरीब, असं नाण्यावरून कळतं बघा. आता बघा, मी तुम्हाला भारी भारी नाणे दाखवतो. मग राजवटीचा कालखंड कळतोय, धातूचं ज्ञान आपल्याला होतंय, भाषेचा वापर त्याच्यावर केलेला आहे, धार्मिक संकल्पना, हे सगळं आपल्याला नाण्यावरून कळतं. धार्मिक संकल्पना, इथं देवतेचा फोटो आहे, आर्थिक स्थिती, धातू कोणत्या धातूचा आहे त्याच्यावरून कळतं. भाषा आणि लिपी, प्रशासकीय भाषेचा वापर, इथं काहीतरी लिहिलेलं असतं त्यावर. आणि राज्यकर्त्याची माहिती कळते, त्या राजाचं नाव, त्याचा कालखंड नाण्यावरून. एवढं म्हणजे म्हणून भौतिक साधनामध्ये नाणं किती महत्वाचं असेल बघा. आता जरा तुमच्या पुस्तकामध्ये जी गंमत दिलेली तुमच्या जाणून घेऊया या चार्टमध्ये. प्राचीन काळापासून कवडी, दमडी, धेला, पै, पैसा, आना, रुपया ही नाणी प्रचलित होती. नाणी प्रचलित होतं. आता हे नुसतं ऐकायला काय, पण तुम्हाला बघायला बघा ना, कवडी कवडी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ असायची आणि ती अतिशय, त्या कवड्यांच्या माळेवर ती म्हणजे त्यांच्या नीतिमत्तेचं एक प्रतीक होतं. यानंतर दमडी, दमडी, त्यानंतर धेला, पै, पैसा, आना, रुपया. आमच्या काळात होते 4 आणे, 8 आणे, 12 आणे आणि 16 आणे म्हणजे 1 रुपया. अशा रीतीने सगळं एवढं बर. आणि या नाण्यावरून काही म्हणी, वाक्प्रचार सुद्धा प्रचलित झालेले आहेत. उदाहरणार्थ, एक फुटकी कवडी देणार नाही म्हणजे काय, पैसे तुला देणारच नाही. चमडी जाय पर दमडी न जाय, म्हणजे प्राण जाय, जीव गेला तर चालन, तुला पैसे देणार नाही. पै, पैचा हिशोब ठेवणे, रुपया ना, रुपयाचा हिशोब एकदम बारीक हिशोब ठेवणं. 16 आणे सच, म्हणजे 16 आणं म्हणजे 1 रुपया, थोडक्यात 100% खरं असा त्याचा अर्थ होतो. ओके, तर अशा रीतीनं आपण हे छान पद्धतीनं नाणे बघा, हे छान पद्धतीनं नाणे पाहिले. आता आपल्याला पुढे जायचंय. विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणे इतिहासाची साधने म्हणून महत्वाची आहेत. पहा, हे नाणे जे आहेत इतिहासाची साधनं म्हणून फार महत्वाचे आहेत. नाण्यावरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादीची माहिती मिळते. तसेच आर्थिक म्हणजे पैशाच्या बाबतीत आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती याची माहिती मिळते. त्या काळातील धातुशास्त्राची प्रगती समजते. धातू म्हणजे हे सोनं, चांदी, धातू आहे ना. सम्राट अकबराच्या आता अगोदर इथपर्यंत पहा, सोन्याचं नाणं ज्याच्या काळात आहे, श्रीमंत आहे म्हणायचं, ती सत्ता तो राजा. चांदीचं नाणं मापात मध्यम, तांब्याचं नाणं, अशा रीतीनं त्यावर कोरलेल्या गोष्टी, त्यावर सगळ्या इतिहासासाठी फार महत्वाचं साधन आहे पहा. ओके, अशा रीतीनं आता आपल्याला पुढे जायचं. या नाण्याच्या पुढे काय, सम्राट अकबर, मोगल सम्राट होऊन गेले बघा.
त्याच्यामध्ये पहिला बाबर, बाबरानंतर हुमायून होता, हुमायून नंतर अकबर होता. तर सम्राट अकबराच्या नाण्यावरील राम सीतेचे चित्र पहा. सम्राट अकबर त्याच्या काळामध्ये राम सीतेचं चित्र नाण्यावरती होतं, नाण्यावरती होतं. अजून पुढचे दाखवतो बघा. सम्राट अकबराच्या नाण्यावर राम सीता यांची प्रतिमा कोरलेली आढळते. यावरून त्या काळातील धार्मिक सहिष्णुतेची माहिती आढळते बघा. ओके, याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, किंवा हैदर अलीच्या नाण्यांवरील शिव पार्वतीच्या प्रतिमा, यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होती. आता तुम्हाला हैदर अली, टिपू सुलतानचे वडील म्हणजे म्हैसूरचा राजा हैदर अली, आणि या हैदर अलीच्या काळामध्ये शंकर पार्वतीचे फोटो, प्रतिमा त्याच्या नाण्यावर, त्याच्या कॉईनवर कोरलेल्या होत्या. त्या काळातील धार्मिक समन्वय म्हणजे की आत्ताच्या सारख्या धर्माची, जातीची कट्टरता, धर्मभेद, वैमनस्य असं अजिबात नसावं. असे कितीतरी इतिहासामध्ये उदाहरण आहेत, कितीतरी उदाहरण आहेत की महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा, दुसरी शाळा ब्राह्मणवाड्यामध्ये, भिडेवाड्यामध्ये, चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये, अशा अनेक गोष्टी आहेत. पण कळत नकळत आपण फक्त भेद आणि वाईटच गोष्टी लक्षात ठेवतो. किती इतिहासामधून किती छान छान गोष्टी समजतात बघा. म्हैसूरचा शासक हैदर अली याच्या काळातील नाणी वैशिष्ट्यपूर्ण होती. त्याच्या नाण्यांवर हिंदू देवते शिव आणि पार्वती यांच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या. ही नाणी त्या काळातील राज्यकर्त्यांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि भारतीय संस्कृतीचा खोलवर झालेला प्रभाव स्पष्ट करतात. याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, आता याच्या पुढे जाऊन पहा हैदर अलीच्या काळातलं छानसं नाणं. आणि मग आता पुढे पहा काय, या महाराष्ट्रात मराठा साम्राज्याचं उदाहरण दिलंय. पेशव्यांच्या नाण्यावर, पेशवे होते ना मराठा साम्राज्याचा कारभार छत्रपतींच्या नावाने पाहणारे पेशवे, तर पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक आणि पर्शियन भाषेचा वापर होत असे. यावरून त्या काळातील भाषा व्यवहार समजतो. पहा इथं हे नाणं पेशव्यांच्या काळातलं, हे काय कुठलं अफगाणिस्तानातलं नाही, तर अशा रीतीनं पेशव्यांच्या नाण्यावर अरेबिक आणि पर्शियन भाषेचा वापर केलेला आढळतो. यावरून त्या काळात भाषेवर असलेला तत्कालीन राजकीय प्रभाव स्पष्ट होतो. अजून दुसरं नाणं दाखवतो पेशव्यांच्या काळातलं, हे बघा, हे अजून दुसरं नाणं. ओके, चला याच्या पुढे जायचं. अरेबियन, पर्शियन हे झाल्यानंतर पहा आता जायचं आपल्याला शिलालेख. शिला म्हणजे शिळा, शिळा म्हणजे दगड, बरोबर. तर शिलालेख म्हणजे काय, दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. काय, दगडावर, हा बघा दगड, आणि या दगडावरती कोरलेलं आहे, लिहिलेलं आहे, त्याला म्हणतात शिलालेख, शिळालेख. ओके, हे लक्षात ठेवा. मग याचे उदाहरणं सांगू का तुम्हाला? याचे उदाहरणं तुम्हाला सांगतो. तंजावर येथील बृहदेश्वर मंदिराच्या परिसरातील लेख. आत्ताच्या तामिळनाडू राज्यामध्ये तंजावर नावाचं ठिकाण आहे, आणि ते तंजावर नावाचं ठिकाण म्हणजे चोल घराण्याची राजधानी, चोल साम्राज्य. या चोल साम्राज्याचा राजा प्रथम यानं बांधलेलं राजराजेश्वराचं मंदिर, त्याला काय म्हणायचं, राजराजेश्वराचं मंदिर म्हणजे बृहदेश्वराचं मंदिर आहे. आणि बघा हे तुमच्यासाठी किती छान बृहदेश्वराचं मंदिर आहे. आणि या मंदिराजवळ असणारा शिलालेख दाखवतो. आता हे मंदिर आणि बघा हा शिलालेख, किती भारी शिकायला मिळते. कसलं भारी आहे बघा, जणू तुम्ही तंजावरला जाऊनच पाहताय असा अनुभव, अशी अनुभूती आपल्याला इथं मिळते बघा. पुढे चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. कुणाच्या काळामध्ये बघा, आता चालुक्य घराणं, बदामीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य यांच्या काळातले शिलालेख. राष्ट्रकूट घराणं म्हणजे हे मान्यखेत राजधानी असणारं राष्ट्रकूट घराण्याच्या काळातले शिलालेख सापडलेत. चोल साम्राज्य, आत्ताच आपण पाहिलं, चोल साम्राज्याच्या काळातले शिलालेख सापडलेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील देवगिरी राजधानी असणारे यादव साम्राज्यातील कालखंडातील शिलालेख सापडले, म्हणजे दगडावर शिळेवर कोरलेले लेख. आणि शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला. पण दगडावर कोरले इतकं सहजासहजी कोरले का?
फार कष्ट घेतलंय आणि ते लवकरात लवकर संपत नाही, मिटतही नाही. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा, लिपी, समाज जीवन यासारख्या बाबी समजायला मदत होते. त्याच्या पुढे तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात. काय? तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात? ताम्रपट. एक ताम्र युग होऊन गेलं, म्हणजे तांब्याचं युग होऊन गेलं एकेकाळी. माणसाला खरं तर सापडलेला शोधलेला पहिला धातू म्हणजे सोने, परंतु सोन्याचा वापर इतर धातू मिक्स केल्याशिवाय करता येत नाही. त्याच्यामुळे सोनं अगोदर सापडून सुद्धा माणसानं नंतर तांबे शोधलं आणि तांब्याचा वापर पहिल्यांदा केला. आणि म्हणून धातू युगामध्ये पहिल्यांदा तांब्याचं युग आहे, ताम्रयुग. आणि अशा तांब्याच्या पत्र्यावर जेव्हा कोरून लिहिलेलं आहे त्याला ताम्रपट म्हणतात. आणि ताम्रपटावर राजाज्ञा, राजाची आज्ञा, राजाचा आदेश, निवाडे म्हणजे न्यायनिवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असे. जसं दगडावर कोरलं ना तशा पद्धतीनं हे ताम्रपट. नीट पाहून घ्या, असं कुठं पाहायला मिळायचं नाही, इथंच. ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेख. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात राजाज्ञा, निवाडे आणि दानपत्रे म्हणजे दान केलेल्या गोष्टी कायमस्वरूपी जतन करण्यासाठी ताम्रपटांचा वापर करीत असे. आता पुढे बघा, माहित आहे का तुम्हाला, असं तुम्हाला विचारलेले तुमच्या पुस्तकामध्ये, काय? चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, आग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकुस, वेशी, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्य ही सर्व भौतिक साधने आहेत. मग जरा पा दिले तिथं धार्मिक व सार्वजनिक वास्तू ज्या आहेत त्या पा. चैत्य, विहार बौद्ध धर्माची प्रार्थनास्थळ, त्याची नावं आहेत पा. मंदिरे हिंदू धर्माचं प्रार्थनास्थळ, ख्रिश्चन धर्माचं प्रार्थनास्थळ चर्च आहे, मुस्लिम धर्माचं प्रार्थनास्थळ मशिदी आहेत. बरोबर, असे सगळे दिलेले आहेत पा. आग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री. ओके, धार्मिक व सांस्कृतिक इमारती. आता स्थापत्य व नगररचनांची मग वेगवेगळे शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकुस, वेश. आता दैनंदिन जीवन व कला यातील भौतिक साधने, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, खेळणी, अवजारे, वाद्ये. विसरायचं नाही बरं, अजिबात विसरायचं नाही. ओके, जरा वेगळ्या आकृतीमध्ये, चित्रामध्ये अजून भारी पद्धतीने पहा. चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, आग्यारी, दर्गे. शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे सगळे दिसतंय आता आपल्याला. वाद्य, अवजारे, खेळणी, बरोबर, ही भांडी, हे दागिने कसलं भारी आहे. छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकुस, वेशी. ओके, किती छान आहे बघा. आता जायचं पुढं. भौतिक साधने हा प्रकार संपल्यानंतर दुसरा प्रकार पाहिला, लिखित साधने, रिटन सोर्सेस, लिहिलेलं, लिखित साधने. मग त्या काळातील देवनागरी, आता आपण मराठी हिंदी लिहितो ना ती देवनागरी लिपी. देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपीचे वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने म्हणजे आदेश, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. काय काय दिले बघा. काही भाषांच्या लिपींचे नाव दिलेले. मराठी किंवा हिंदीची देवनागरी लिपी आहे. अरेबियन, ओके, पर्शियन, पारशी लोकांची. मोडी लिपी फेमस आहे आपल्या इकडं. मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे. भूर्जपत्र म्हणजे भुर्ज झाडाच्या सालीवर लिहिलं जातं ते भूर्जपत्रे. पोथ्या आहेत, जुन्या साहित्याला आपण पोथ्या म्हणतो. ग्रंथ, फरमाने म्हणजे आदेश, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या व्यक्तींचं जीवनचरित्र लिहिले ते चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचार विचार, सण समारंभ यांची माहिती मिळते. आणि मग पाहितं लिखित पुरावे, जेव्हा जेव्हा इतिहास प्रत्यक्ष अक्षरामध्ये नोंदवला जातो ते लिखित पुरावे, लिखित साधने. मग यामध्ये राजकीय प्रकारामध्ये राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे असतील,
पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे. याच्यानंतर ऐतिहासिक नोंदीमध्ये वंशावळी, शकावली, तवारीख, बखरी. याच्यानंतर साहित्यामध्ये ग्रंथ, चरित्रे, परदेशी प्रवाशांचे प्रवास वर्णन. किती छान! हे सगळे लिखित साधनाची यादी आहे बघा, लिखित साधनाची यादी झालं. याच्यानंतर मग आता जायचं आपल्याला पुढे. काय? लिखित साधनाबद्दलची पुढची माहिती. या काळात परकीय प्रवासी भारतात आले. परकीय म्हणजे परदेशातले लोक, दुसऱ्या देशातले लोक आपल्या भारतात आले होते. आपला भारत प्रचंड श्रीमंत होता. ती श्रीमंती पाहण्यासाठी, त्या संपत्तीच्या आकर्षणाने यायचे. आपल्या भारतामध्ये मसाल्याचे पदार्थ, रेशीम, अशा अनेक गोष्टी मिळायच्या. अशा अनेक कारणासाठी भारतात परकीय प्रवासी येत होते. त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहिली आहेत. आपल्या भारतात प्रवास केला त्याचं वर्णन लिहिलंय. कुठं काय सापडलं, कुठं काय दिसलं. त्यात अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस मनुची यांचा समावेश होतो. अल्बेरुनी आला होता मोहम्मद गझनी बरोबर. अरेबियन भाषेत त्यानं खूप लेखन केलंय. इब्न बतुता आला होता मोहम्मद तुगलकाच्या काळामध्ये, त्यानं सुद्धा लेखन केलं. इथं राहायला येतो, काजी म्हणून त्याची नियुक्ती केली होती. निकोलस मनुची आला होता. ओके, हे सगळे परकीय प्रवाशांची नावं आहेत. बाबराचं चरित्र. आता लिखित साधनामध्ये बाबराला डायरी लिहायची सवय होती, तेच त्याचं चरित्र आहे. त्याचं नाव आहे तुझुकी बाबरी, तुर्की भाषेतलं बघा. कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत, छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड म्हणजे मध्ययुगीन कालखंड आहे. आणि त्यांच्याच काळात कवी परमानंद यांनी त्यांचं जीवनचरित्र लिहिलंय श्री शिवभारत. हे शिवचरित्र तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची उकल करता येते. उकल म्हणजे उलगडा होतो, कळतं आपल्याला. आता त्याच्या पुढे एक महत्वाचा मुद्दा पाहायचा आपल्याला. काय? तवारीख. तवारीख या शब्दाचा अर्थ होतो तारीख. तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. इतिहास शिकायचा म्हणजे काय? घटनाक्रम असायला पाहिजे. पहिली घटना, दुसरी ती, तिसरी ती, बरोबर का नाही? घटनाक्रम आहे. तवारीख म्हणजे काय? घटनाक्रम. अल्बेरुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारीखा उपलब्ध आहेत. आता या तवारीखचा अजून छान पद्धतीचा अर्थ तुम्हाला सांगतो. तवारीख म्हणजे काय? घटनांचा अचूक आणि कालक्रमानुसार केलेला अधिकृत इतिहास. ऐतिहासिक गद्य ग्रंथ, गद्य पद्य म्हणजे कविता, गद्य धड्यांचा. प्रमुख तवारीखकार अल्बेरुनी, याह्या बिन अहमद, जियाउद्दीन बर्नी, मिर्झा हैदर, मौलाना अहमद, भीमसेन सक्सेना हे सगळे तवारीखकार, तवारीखची रचना करणाऱ्यांची नावं आपण पाहिलेले बघा. ओके, आता पुढे एक संकल्पना पाहिजे. बखर. काय? बखर. भाकर नाही, बखर. बखर ऐतिहासिक गद्य. हा शब्द खबर या शब्दावरून आलाय. खबर म्हणजे बातमी, बरोबर? खबर म्हणजे बातमी. बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. महाराष्ट्रात तयार झालाय बघा. बखरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी, भाषा, व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते. मराठीतील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा ऐकीव माहितीवर, ऐकीव म्हणजे कुणीतरी सांगितलेले, ऐकीव ऐकलंय ना, ऐकीव माहितीवर भर दिल्याचे आढळते. महिकावतीची बखर, बकरींचे नाव येतात. महिकावतीची बखर, सभासद बखर, 91 म्हणजे 91 कलमी बखर, चिटणीसांची बखर, भाऊसाहेबांची बखर, खरड्याच्या लढाईची बखर या काही बखरी होत. रॉबर्ट आर्म, MC स्प्रेंगल आणि ग्रँडअप या समकालीन पाश्चात्य म्हणजे काय? पश्चिमेकडच्या देशातले पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथही महत्वाचे आहेत. मग बखर ऐतिहासिक गद्य हे ऐतिहासिक गद्य लेखनाचे आणि मराठी अस्मितेचे एक अत्यंत महत्वाचे साधन आहे. लिखित साधनामध्ये बखरींना अनन्यसाधारण महत्व आहे, कारण त्यातून शूरवीरांचे पोवाडे, तत्कालीन राजकीय घडामोडी आणि सामाजिक स्थितीचे जिवंत वर्णन वाचायला मिळते.
ओके, आता पुढे जायचं आपल्याला. त्या अगोदर पहा, तवारीख आणि बकर यातला फरक. तवारीख म्हणजे घटनाक्रम, कालानुक्रमानुसार दरबारी नोंदी, प्रामुख्याने पर्शियन अरेबिक प्रभाव आहे. आणि इकडे बखर बघा, नाट्यमय वर्णने, गद्य स्वरूपातील कथा, प्रामुख्याने मराठी भाषेतील ऐतिहासिक ठेवा आहे. महाराष्ट्रात त्याची निर्मिती आहे. या दोन्हीतला फरक पाहिल्यानंतर आता आपल्याला मौखिक साधनाकडे जायचंय. त्या अगोदर त्यांनी सांगितलंय करून पहा. काय उपक्रम दिलाय? पोवाडे, आदिवासी गीते यांचा संग्रह करा. पोवाडे आहेत ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर. ओके, शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे सादरीकरण सुद्धा करायला सांगितलंय. आता जाऊया मौखिक साधने. मौखिक, मुख म्हणतो, तोंडाला मुख म्हणतो आपण, जे बोलतो ते मौखिक आहे, बरोबर. असे मौखिक साधने लोक परंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. ओके, मग पहा, मौखिक साधने पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा ठेवा आहे. मग जो लिहिला गेला नाही पण लोकांच्या स्मरणात आणि आवाजात जिवंत राहिला. पहा चित्र कसं, जात्याचं चित्र दिलंय. हे जात आहे, दळण दळायची याच्यामध्ये. ओके, साधने, जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, इतर प्रकार, कहाण्या, दंतकथा, मिथके, श्लोक, अभंग, म्हणी, गाथा अशी. ओके, हा सगळा चार किती छान पद्धतीनं पुस्तकामध्ये सुद्धा दिलाय पा. मग याच्या पुढे पा, मौखिक साधनामध्ये पोवाडा. वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या काय, हे सगळे आपण पाहिले. तर वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. इतिहासाचे तिन्ही प्रकारच्या म्हणजे कोणत्या? भौतिक, लिखित, मौखिक, बरोबर. इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालू राहतेच. या संशोधनातून नवी साधने, नवी माहिती समोर येते. त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. ओके, उदाहरणार्थ आपल्या आजी आजोबांच्या काळातील, आई वडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे दिसते. साहजिकच आहे. आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये जे लेखन झालंय ते, आपल्या आई वडिलांच्या काळामध्ये जे लेखन झालंय ते आणि आपल्या काळामध्ये जे लेखन झालंय, फरक साहजिकच असणार आहे, कारण संशोधन होतंय. आता तुम्हाला एक प्रकार दिलेला आहे पहा. काय प्रकार दिलेला आहे माहिती आहे का तुम्हाला? काय? तानाजींचा पोवाडा. तानाजी माहिती आहे ना, सुभेदार, छत्रपती शिवाजी महाराजांचे सवंगडी सुभेदार तानाजी मालुसरे, उमरड गाव, रायगड मधलं. आधी लग्न कोंढाण्याचं, मग रायबाचं मुलाचं लग्न बाजूला ठेवून 4 फेब्रुवारी 1670 रोजी कोंढाण्याच्या मोहिमेवर गेलेले आणि अगदी आपला प्राण अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांची कोंढाण्याची मोहीम या सिंहानं पूर्ण केली. म्हणून तर त्या कोंढाण्याला सिंहगड असे म्हणतात. मग त्यांचा पोवाडा आहे, तानाजीचा पोवाडा. या पोवाड्याचा कर्ता कोण आहे? तुळशीदास शाहीर आहे. कोण आहे? म्हणजे कर्ता म्हणजे कुणी लिहिलाय, कुणी रचलाय? तुळशीदास शाहीर. या पोवाड्यात सिंहगडच्या मोहिमेचे वर्णन आहे. पोवाड्यात तानाजी, सेलार मामा, शिवाजी महाराज, वीर माता जिजाबाई यांची सुंदर स्वभाव चित्रे दिली आहेत. याच्या पुढे जाऊन त्या पोवाड्याचं वर्णन दिले. सदर पोवाड्यातील काही भाग येथे दिले, मी वाचून दाखवतो तुम्हाला. मामा बोलाया तो लागला 80 वर्षीचा म्हातारा, लगीन राहिले रायबाचे तो मजला सांगावे. माझ्या तानाजी सुभेदारा जे गेले सिंहगडाला, त्याचे पाठीरे पाहिले नाही पुढारे पाहिले. ज्याने आंबारे खाईला बाठा बुजरा लाविला, त्याचे झाड होऊन आंबे बांधले किल्ला हाती नाही आला. सिंहगड किल्ल्याची वार्ता काढू नको तानाजी सुभेदारा, जे गेले सिंहगडला ते मरणुशानी गेले. तुमचा सपाटा होईल असे बोलू नको रे मामा, आम्ही सूर मर्द छत्री नाही भिनार मर्दाला. अशा प्रकारचं वर्णन आहे त्या पोवाड्यामध्ये. कुणाचा आहे तो पोवाडा? वीर रसाने भरलेले ऐतिहासिक काव्य म्हणजे पोवाडा असतंय. मग तुळशीदास शाहीर यांचा तानाजीचा पोवाडा.
पोवाड्यामधून केवळ घटनाच नाही तर त्या काळातील भावना आणि समाजाचे शौर्य आपल्यापर्यंत पोहोचत असते. अशा प्रकारचा पोवाडा शाहीर गात असतात, शाहीर त्याची रचना करत असतात. याच्या पुढे आता पहा, ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन बोलते व्हा असं सांगितलंय. ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे उपाय सुचवा असं सांगितलंय. हे जी साधनं आपण पाहिली ना, त्यांचं जतन कसं करायचं याच्यावर उपाय शोधा. ते जपून कसे ठेवायचे, त्यांचं संरक्षण संवर्धन कसं करायचं यावर उपाय सुचवायला सांगितलेत. शक्कल लावा, कल्पना रचा. मग पुढचा टॉपिक ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. म्हणजे हे जे इतिहासाची साधनं पाहिले ते खरे का खोटे हे पाहणं म्हणजे मूल्यमापन. ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. त्यांची विश्वसनीयता तपासावी, खरे का खोटे तपासावं लागतं. यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्याचा दर्जा ठरवता येतो. लेखकांचा खरे खोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. एखाद्या राजाच्या हाताखाली असणाऱ्या नोकरांनी लिहिलं तर तो राजाचं कौतुकच करणारे, बरोबर. व्यक्तिगत संबंध ते महत्वाचे, खरे खोटेपणा. एखाद्याला पैसे दिलेली आहे तर तो वेगळं लिहिणारे, हे सगळं तपासावं लागतं. ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्व असते. लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. काही काही वेळेस लेखन करत असताना अतिशयोक्ती, गणपत वाणे बिडी पिताना चावायचा नुसतीच काढीन म्हणायचा या जागेव बांधीन माडी, बरोबर नाही. अशा अतिशयोक्ती मोकर ओहर असता, ओहर. प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून त्याच वेळेस इतर ठिकाणची जी साधनं आहेत त्यांच्याशी पडताळून पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, एकाच बाजूची आहे का, एकाच कलाने लिहिलेली आहे का, विसंगत किंवा अतिरंजित आहे का, फार मसाला लावून लिहिलेली आहे का, असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे म्हणजे मेळ ठेवावा लागतो. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा म्हणजे तटस्थपणा असायला पाहिजे, पारदर्शीपणा असायला पाहिजे. सच्च्या मनानं त्यानं ते पाहिलं पाहिजे आणि तटस्थता फार महत्वाची असते. मग पहा, पुराव्याचे सत्यत्व तपासणे अत्यंत आवश्यक असते. या मूल्यमापनामध्ये सांगितलंय. तुलना, तिन्ही साधनांची एकमेकाशी सांगड, भौतिक, मौखिक, लिखित. सत्यता पडताना लेखकाचा दृष्टिकोन आणि समकालीन संदर्भ बघायला लागतात. अंतिम निष्कर्ष अंधश्रद्धा किंवा केवळ ऐकीव माहितीवर विश्वास न ठेवता कठोर मूल्यमापनातूनच खरा इतिहास समोर येतो. बघा, हे सगळं तिन्ही प्रकारचे साधनं तपासायला एकत्र घेतले आणि मग खरा प्रमाणित इतिहास पुढे येत असतो. पहा, भिंगाच्या माध्यमातून संशोधन चाललंय, असं मूल्यमापन करावं लागतं. मग या सगळ्या गोष्टी. आणि आता या धड्यांवर प्रश्न, तुम्हाला हा धडा किती समजलाय त्यावर आता इथून पुढे प्रश्नोत्तर असणार आहेत. भारी भारी प्रश्नोत्तर आहे, सगळ्यांनी उत्तरं द्यायची आहेत. आणि हा धडा कसा वाटला तुम्हाला आणि या प्रश्नांची उत्तरं हे कमेंट्समध्ये तुम्ही अवश्य सांगायचे आहेत. पहिला प्रश्न, मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड पर्यायातून अचूक ओळखा. मग 19व्या शतकापासून स्वातंत्र्यापर्यंत याला तर आपण आधुनिक म्हणतो. आधुनिक म्हणजे हे उत्तर नाहीये. अश्मयुगापासून 8व्या शतकापर्यंत तर याला आपण प्राचीन म्हणतो, बरोबर. 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत हा झाला मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा कालखंड. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहिला प्रश्न किती जणांचा, सगळ्यांचे किती प्रश्न बरोबर आले नीट बघा. खालीलपैकी इतिहासाचे प्रमुख घटक कोणते आहेत? इतिहासाचे प्रमुख व्यक्ती व समाज, स्थळ व काळ सगळेच बरोबर आहेत. म्हणजेच आपल्याला अ आणि ब बरोबर आहेत, म्हणजे दोन्ही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी किल्ल्याचा नसलेला प्रकार ओळखा. किल्ल्याचे प्रकार 4 पाहिले आपण. गिरिदुर्ग, वनदुर्ग. गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावरचा, वनदुर्ग जंगलातला, जलदुर्ग पाण्यातला, भुईकोट सपाट ठिकाणातला. तर तळकोट नसतोय, तळकोट, म्हणून ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर आहे. वेगळा पर्याय ओळखा. बर, फरमाने, समाधी, कबर, वीरगळ. समाधी, कबर, वीरगळ हे भौतिक साधन आहेत.
हे भौतिक साधन आहेत आणि फरमाने जे आहेत हे लिखित साधन आहे, म्हणून वेगळा पर्याय ऑप्शन नंबर 1 आहे. पुढे योग्य पर्याय ओळखा. पर्याय सम्राट अकबराच्या नाण्यावरील राम सीतेचे चित्र बरोबर आहे. हैदर अलीच्या नाण्यावरील शिव पार्वतीच्या प्रतिमा हेही बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे आणि म्हणून उत्तर आपलं ऑप्शन नंबर 3 आहे. दोन्ही बरोबर. पेशव्यांच्या नाण्यावर टिंबटिंब व टिंबटिंब भाषेचा वापर होत असे. उर्दू, हिब्रू नाही, संस्कृत, पाली नाही, अरेबिक आणि पर्शियन. आत्ताच आपण पाहिलं अरेबिक आणि पर्शियन भाषेचा वापर असे. ऑप्शन नंबर 3 उत्तर. नेक्स्ट, श्री शिव भारत हे शिवचरित्र कोणी लिहिलं? छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांच्याच काळामध्ये लिहिलेलं आहे. कोणी लिहिलंय? तर लिहिलंय कवी परमानंद. ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, तानाजीच्या प्रसिद्ध पोवाड्याचा रचनाकर्ता कोण? आत्ता पाहिला पण कोण? संत तुलसीदास नाही, हे तुलसीदास वेगळे. संत तुलसीदासांचं रामचरित मानस, हनुमान चालीसा, गीतावली, दोहावली बरोबर का नाही, हे वेगळं. शाहीर साबळे वेगळे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वेगळे. खूप मोठं काम आहे यांचं. पण आपलं उत्तर आहे तुळशीदास शाहीर. ऑप्शन नंबर 4 पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, विसंगत पर्याय ओळखा. वेगळा पर्याय भुर्जपत्रे लिखित साधन आहे, मंदिरे भौतिक साधन आहे, ग्रंथ लिखित साधन, चित्र लिखित काढावा लागतंय. तर आपलं उत्तर आहे मंदिरे, कारण तो वेगळा पर्याय भौतिक साधने. विसंगत म्हणजे वेगळा. तवारीख म्हणजे काय? तवारीख म्हणजे तारीख, म्हणजे घटनाक्रम. म्हणजेच उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 घटनाक्रम, तवारीख. ओके, तर अशा रीतीनं आपण इयत्ता 7वी विषय इतिहास व नागरिक शास्त्र त्यातला पहिला पाठ इतिहासाची साधने एकदम भारी टेक्नॉलॉजीसह, भारी पीपीटीसह पाहिला, शिकलो आणि त्याच्यावरचे प्रश्नोत्तर सुद्धा पाहिले. याच्यापेक्षा वेगळं काही शिकायचं बास पैकीच्या पैकी मार्क असेच मिळवायचे असतात. आणि असंच भारी आपल्या या यूट्यूब चॅनलवर 4थी ते 12वी पर्यंतचे सगळे धडे शिकवले जाणार आहे. म्हणून हे सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कामाचं आहे, उपयोगाचं आहे. म्हणून हे जास्तीत जास्त तुमच्या इंस्टाला, तुमच्या टेलिग्रामला, तुमच्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपला सगळीकडे शेअर करा, सगळीकडे शेअर करा. याचबरोबर तुम्हाला हाईप करायचंय. कमेंटच्या जागेवर तिथं हाईप ऑप्शन असतो, हाईप करायचंय म्हणजे याचं मूल्य अजूनच वाढतं. चला, मला माहिती आहे की तुम्ही हे आपण लाईफ टाईम साठी फ्री देतोय, म्हणून तुम्ही जास्तीत जास्त शेअर करणार. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.